जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक वळणावर आला असून उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे। त्यातच कर्जत तालुक्यातील कडाव जिल्हा परिषद विभाग हा सध्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू ठरत आहे। आमदार थोरवे यांचा मतदारसंघ असल्याने ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात असताना परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गटाचे उमेदवार बाबू घारे यांची चर्चा मात्र गावोगावी विजयाचीच होताना दिसत आहे। आज कडाव जिल्हा परिषद विभागातील तलवडे बुद्रुक येथे श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा श्रीफळ वाढवण्यात आला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने प्रचाराची औपचारिक सुरुवात झाली। गाव बैठका, पदयात्रा आणि मतदारांच्या घराघरात जाऊन मतांचा जोगवा मागणारे बाबू घारे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही लढाई एकतर्फी होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे। प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिलांकडून केली जाणारी आरती आणि विजयासाठी केली जाणारी प्रार्थना हे दृश्य विरोधकांसाठी अस्वस्थ करणारे ठरले आहे। बाबू घारे यांच्यासोबत वाकस पंचायत समिती गणाचे उमेदवार नितीन धुळे हेही प्रचारात सक्रिय होते। घारे यांचे जनतेशी असलेले सलोख्याचे नाते हे आजचे नव्हे तर प्रत्येक सण, दुःख आणि अडचणीच्या काळात त्यांनी जनतेसोबत घालवलेल्या दिवसांचे फलित असल्याची भावना मतदारांतून व्यक्त होत होती। पिंपळोली ग्रामपंचायत अंतर्गत तळवडे, पिंपळोली, भाकरीचा पाडा, अंतरट, काल्याची वाडी या भागात सुमारे 2800 ते 3000 मतदार आहेत। मात्र आजच्या प्रचारात शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या संघटित ताकदीचे प्रदर्शन पाहता बाबू घारे व त्यांचे सहकारी उमेदवार हे किमान 1000 मतांनी आघाडीवर राहतील असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला गेला। त्यामुळे विजय पक्का ही म्हण प्रत्यक्षात उतरत असल्याचे वातावरण या निमित्ताने निर्माण झाल्याचे दिसून येत होते। कडाव जिल्हा परिषद विभागातून शिवसेना, ठाकरे गटाचे बाबू घारे रिंगणात उतरले असून कडाव पंचायत समितीसाठी सुषमा चेतन पवाळी आणि वाकस पंचायत समितीसाठी नितीन धुळे हे उमेदवार आहेत। परिवर्तन विकास आघाडीचा हा संपूर्ण पॅनल एकत्रितपणे मैदानात उतरल्याने कडाव विभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याची चर्चा सुरू झाली। वाढता जनसमर्थनाचा आलेख पाहता विरोधकांच्या गोटात धडकी भरली असून कडावमध्ये परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसू लागली आहे। जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने आज कडाव पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार बाबूशेठ घारे, पंचायत समितीचे उमेदवार नितीन धुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने तळावडे गावामध्ये आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने प्रतिसाद परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज तळावडे गावामध्ये प्रचार सुरू झालेला आहे। आज पिंपळोली ग्रामपंचायतीमधील लहान तळवडे, भाकरीचा पाडा, पिंपळोली, कालेवाडी आणि अंतराट असा प्रचार आज सुरू होणार आहे। या निमित्ताने मला खात्री आहे की जिल्हा परिषदेचे उमेदवार बाबूशेठ घारे आणि पंचायत समितीचे उमेदवार नितीन धुळे आणि कडाव पंचायत समितीचे उमेदवार सुषमा पवाळी या प्रचंड मताने निवडून येतील यामध्ये तीळमात्र शंका नाही। सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि जे कोणी आज प्रचाराला आलेले आहेत त्यांचे आभार मानतो। आज तलवडे गावातून कडाव जिल्हा परिषद वार्डाचा प्रचाराचा दौरा सुरू झालेला आहे। माझ्या समवेत पंचायत समितीचे उमेदवार नितीन धुळे हे बरोबर आहेत आणि त्याचबरोबर सर्व परिवर्तन महाविकास आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते, मतदार बंधू आज आमच्या बरोबर प्रचाराला आहेत आणि खूप चांगला असा प्रतिसाद मला आणि माझ्या सहकाऱ्यांना इथे मिळत आहे। त्याच अनुषंगाने मी आपल्याला 100% सांगू शकतो की आमचा विजय हा कोणी रोखू शकत नाही या जिल्हा परिषद गटामध्ये। कारण जे काही लोकांचे आमची अटॅचमेंट आहे त्या बाबतीत इथे आमचा विजय होईल यात काही शंका नाही। आज या ठिकाणी कडाव जिल्हा परिषदेचे उमेदवार बाबू उर्फ मारुती घारे, त्याचबरोबर वाकस पंचायत समितीचे उमेदवार नितीन जयराम धुळे आणि कडाव पंचायत समितीच्या उमेदवार सौ सुषमा चेतन पवाळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळवडे या गावातून केला। आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच उद्धव बाळासाहेब पक्ष यांच्या परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते
मोठ्या प्रमाणात या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. शुभारंभ झाल्यानंतर आम्ही जेव्हा घराघरामध्ये प्रचारासाठी फिरलो तर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. निश्चितच आमचे तीनही उमेदवार म्हणजेच परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही.